घोड्या सुरू झाल्या, 10-5 गवळण यशोदेकडे गेल्या. यशोदे तुझ्या पोराला समजून सांग. जगातली कोणतीच माय अशी नाही की त्या माय माऊलीला आपल्या मुलाचे गुन्हे खरे वाटत. अरे मुलाने डोळ्यासमोर खून करू द्या आईच्या, आणि पोलीस जर विचारण्यासाठी आले तर आई सांगायला हो नाही 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 माझा पोरगा निर्दोष हो, माझा पोरानं खून नाही केला. आईचा अंतःकरण आहे ना. यशोदा सांगू लागली, कळतं का तुम्हाला? 5 वर्षाचे माझे बाळगे, अंगणी ग माझ्या खेळे, काला टिकाची घेता आळगे गोकुळच्या नारी. अगं 5 वर्षाचं माझं लेकरू आहे का, त्याला काहीच कळत नाही. ज्याला सू जरी आलं तरी ते मला उठवत, आई मला सू आली ग. आणि ते पोरग तुमच्या घरी कसं येईल? तुमचं शिंक एवढं मोठं. अगं यशोदे येतंय ग ते. यशोदा खवळी, तुम्ही 12 घरच्या 12 गे, तुम्हीच माझ्या पोरावर आरोप करता. तुम्ही लपवून याचा भवरा गे, आळ घेता या गोपाळा. तुम्ही ठाईच्या ओडाळा गे गोकुळच्या नारी, गोकुळच्या नारी. अशा अनेक प्रकारच्या खोड्या भगवंतांनी केलेल्या आहे महाराज. बघता बघता सगळ्या गोकुळवासियांना कंटाळा आलाय देवाचा, की पहिलं तर आतापर्यंत या गोकुळामध्ये कधी चोऱ्या झाल्या नाही, पण ज्या दिवसापासून नंद बाबाला मुलगा झालाय त्या दिवसापासून खोड्या वाढल्या. बरं, नंद बाबा म्हणजे काही एखादे ग्रामपंचायतचे सरपंच नव्हते, नंदगावचे राजे होते. आणि एकट्या नंद बाबाकडे 9 लाख गायी होत्या. किती लाख गायी होत्या? 9 लाख गायी. काही इथंही शंका घेतील महाराज, 9 लाख गायी म्हटल्यानंतर त्याला शेत किती लागल, त्याला चारा किती लागल, आणि त्याला पाणी किती लागल, त्याला पत्र किती लागतील. तू टेन्शन नको घेऊ. लोक कशाचंही टेन्शन घेतात महाराज. अरे आता सुद्धा बरसाण्याला एका महात्म्याकडे 3.5 लाख गायी आहे. 2022 मध्ये जर एक महात्मा 3.5 लाख गायी सांभाळू शकतो तर जगाचा मालकाचा बाप आहे नंद बाबा, त्याच्याकडे 9 लाख गायी असणं काय विशेष आहे हो महाराज? असू शकतात. फक्त संशय नका घेऊ, जाऊन पहा. एक माणूस मला म्हणे, महाराज तुम्ही लोक कीर्तन करत असताना, छत्रपती शिवाजी महाराजांचं व्याख्यान करत असताना भावनेच्या भरात काही बोलून जाता. म्हणलं काय बोललो? छत्रपती शिवाजी महाराजाला 32 मन सोन्याचं सिंहासन आहे. 32 मन म्हणजे कळतं का महाराज तुम्हाला किती सोनं झालं? म्हणलं बावळ्या, एक महाराष्ट्रातला माजी मंत्री जर कापला तर त्याच्याकडे 20,000 कोटीची प्रॉपर्टी निघती. तर महाराष्ट्राचा एकटा राजा होता माझा छत्रपती शिवाजी महाराज. त्या राजाकडे 32 मन सोने सिंहासन असणं काय नवले. फक्त शंका खूप घेतात लोक आपल्यावर. काय खातात काही कळत नाही, पण शंका घेणं काही यांच्या राहत नाही. काही गवळणी म्हणल्या, का ग तुम्ही गेले होत्या ना तिच्याकडं? अगं गेलो होतो म्हणे ग, पण काय करणार, काही सबूतच नव्हतं. त्यानं माझ्या घरी यावं. मी त्याच्या हाताला पकडते आणि त्याला घेऊन जाते. अशा अनेक गवळणींचं वर्णन आहे. दुसरी आली धावत, तिने ग बाई काय केली मात, मुखाशी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत. तिसरी आली धावोनी, म्हणे ग बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोहीसी गाठ देवोनी. गाठबाई कोणासी सुटे ना, यशोदे बाळ तुझा काना, कोटवर सोसू धिंगाणा. आवरी आवरी आपुला काना, नासी येल्या आमुच्या सुना. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी रहावे का जावे. ए यशोदा, तुझ्या पोराला समजून सांग, खूप त्रास देत आहे.
काळजी नका करू, पडत नाही ते, तुम्ही खाली पहा. आणि लगे बी गेल्या तर काही राहिलेलं नाही आपलं, आता सगळं झालेलं आहे. ताण घेऊ नका तुम्ही, विश्वास ठेवा. खाली येत नाही मंडप. जोपर्यंत बुढा जिवंत आहे तोपर्यंत ताण घ्या. जोपर्यंत आपला बुढा आपल्या सोबत आहे तोपर्यंत तुमच्या अंगावर ना मंडप येत, ना पावसानं तुम्हाला काही त्रास, ना तुम्हाला काही प्रॉब्लेम, काही टेन्शन नका घेऊ. तुम्ही फक्त कथा ध्यान देऊन ऐका. भगवंतानं अनेक लीला केलेल्या आहेत. एवढ्या खोड्या सांगून सुद्धा यशोदेला खरे वाटत नव्हतं. मग या बाबाने एकदा स्वतःच घरी खोडी केली. त्यावेळी यशोदेला कळालं, बाई लोक सांगत होते खोटं नाही, हेच खरूच आहे. गणपती बाप्पाला नवस केला. गणपती बाप्पा, माझ्या पोरानं जर खोड्या सोडल्या ना तर मी 1 क्विंटलाचे नैवेद्य देईल तुला. 1 मास देवे खोडी नाही केली, प्रचिती ती आली यशोदेसी. हा बाबा 1 महिना लगे एकदम शांत. काही महाराष्ट्रातले बेवडे पहा, श्रावण महिन्यात महाराजापेक्षा चांगलं जगतात. कोंबडीकडे पाहत नाही, बकराकडे पाहत नाही, देशीकडे पाहत नाही. अहो हे नवरात्र उत्सवाचा काही अनुभव आहे महाराज मला. आमच्या गावातलं 1 नंबर बेवडं 9 दिवस चप्पल घालत नाही पायात. विशेष आहे ना. काही बेवडे मौन धरतात. काही फराळाचं सुद्धा करत नसतं पाण्यावर. बाकी वर्षभर ते ड्राम काहीच फायदा नाही त्याचा. नवस केला. 1 मास देवे खोडी ना. 1 महिना देवानं अजिबात खोडी नाही केली. गणपतीचं वजन वाढावं म्हणून 1 महिन्यानंतर सुंदर असे मोदक तयार केले, नैवेद्य दाखवणार. तितक्यात काहीतरी विसरलं म्हणून किचन मध्ये आई चालली आणि यशोदा सांगते, ए कृष्णा, ए बाळा, मी किचन मध्ये चालली, एखादी मांजर येईल बरं, लक्ष दे, मोदक उष्टे करेल. देव मनातल्या मनात म्हणतो, माय एवढा मोठा बोक्या असताना इथं मांजर, तू तानच नको घेऊ जा. यशोदा किचन मध्ये गेली ना हा बाबा गणपती बाप्पाला बोलू लागला, का बे ओ गणप्या. काही गणपती बाप्पा म्हणावं, काही नाही, आता हा देवाचा देव आहे ना. का बे ओ गणप्या. गणपती बाप्पा तर थर 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 थर. देवा काय झालं. हे तुझ्या बापाचे मोदक आहे का माझ्या बापाचे. म्हणे तुमच्याच. मग तू खाणार का. मी खा म्हणे, बोलू नका. मोदक खाल्ले. यशोदा आली. यशोदाने विचारलं, का रे हे कृष्णा, मोदक काय झाले. काही नाही गाई, 1 उंदरावर बसून हे मोठ्या डेअरीवाला बाबा आला, त्यानं सर्व मोदक खाल्ले. यशोदेला वाटलं काय सांगतायत ते देव आहे. परत मोदक तयार केले. परत काहीतरी विसरलं म्हणून यशोदा आत गेली आणि गणपती बाप्पाला परत भगवंत म्हणे, का बे हो गणप्या. गणपती बाप्पा हळूच म्हणले, हे बघा पहिले तुम्ही खाल्ले ना, आता मला हे खाऊ द्या ना, नाही तर मी तुमच्या मागे ईडी लावू शकतो. सगळं माझ्या हातात आहे, सीबीआय माझ्याकडे. मी यशोदेला तुमचं नाव सांगून देईल, तुम्ही किती किती भ्रष्टाचार केला, काय काय केलं, कसं कसं केलं. देव हसले गणपतीला म्हणले, का बे तू जिवंत राहिल्यावर ईडी लावशील. मोदक तर खाल्लेच, गणपती सुद्धा गिळून घेतला. यशोदा म्हणे, बाई मोदक खाणं ठीक आहे, गणपतीच गायब आहे. मग यशोदा भगवंताला म्हणू लागली, हे देवा. देव काय झाला. देव मनातल्या मनात म्हणतो, किती भोळी आई ग तू. देवासीच पूसे देव काय झाला. अगं आई, या विश्वाचा मालक आहे मी ग. गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभो परिलस्थानम निधानम बीज म्या बोलविल्या वेदू बोले. म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले जो जगाते चळिता. अगं आई, माझ्या सत्तेनं सूर्याला प्रकाश आहे ग, माझ्या सत्तेनं चंद्राला शीतलता आहे, माझ्या सत्तेनं हवा हलतीये, वृक्षाचं पान सुद्धा माझ्या सत्तेनं हलतंय, माणसाचं शरीर सुद्धा माणसाच्या माझ्या सत्तेनं हलतंय. आणि तू मला विचारते देव कुठं काय झाला. पण एक सांगू का, देवाने मी देव आहे हे यशोदेला शेवटपर्यंत कळूच दिलं नाही. याचं कारण, यशोदेला जर कृष्ण देव आहे हे कळालं असतं तर वात्सल्य भावाचा आनंद भगवंताला घेताच नसता आला. म्हणून मरेपर्यंत देवानं मी देव आहे यशोदेला कधी कळूच दिलं नाही. नंतर कळालं की हे आपलंच पोरग विचित्र आहे. मग भगवान परमात्मा सांगितलं, भाऊ आता तू इथं राहायचं नाही. पोरग जास्त विचित्रपणा करायला लागलं की बापाकडे 2च पर्याय असतात.
एक तर पोराला आळंदीला पाठवायचं एक, आणि दुसरा पर्याय हॉस्टेलला. काय लोकांची मानसिकता खराब झालेली हो. म्हाताऱ्या गाई गोशाळेला नाही असं नाही हो. आतापर्यंत कधीच एखाद्या चांगल्या माणसाने एखादी गाय 2-4 लिटर दूध देते आणि एखाद्या महाराजाला सांगितलं महाराज ही आमची गाय घेऊन जा, अजिबात नाही. जी गाय दूध देत नाही ती महाराजाला. मी गोशाळा टाकल्यानंतर एक पहिली गाय आणली होती मी, अशी गबूच्या गबू होती ना, हा हा हा. त्या माणसानं माझ्याकडून कीर्तन करून घेतलं. म्हणे महाराज कीर्तन फुकट करा, मानधन देऊत नाही, पण तुम्हाला अशी सुंदर गाय देतो ना की दूध खायचं टेन्शनच नाही. मलाही वाटलं चला आपल्याला दूध खायला भेटल. एकदम सुंदर कीर्तन केलं हो. बाकीचं दुसरीकडची तारीख रद्द केली आणि गाय बी अशी गबूच्या गबू आमच्या माऊलीवानी मस्त खा. मध्ये प्रचार करताय ना संप्रदायाचा, त्यावेळेस क्लास 1 क्लास 2 वाल्याचंही डोकं चालत नाही, एवढं सुंदर कीर्तन करतं. ही ताकद माझ्या ज्ञानोबा राहायची. चांगल्याना तर कोणी जवळ करतंय हो. चांगल्याला कोण ना जवळ करे, सगळ्याला चांगल्याला कोणी जवळ करतंय. पण वेड्यातल्या वेड्याला, वाईटातल्या वाईटातल्या, अधमातल्या अधमाला जवळ करणारी माय जर या महाराष्ट्रात कोण असेल तर ती माझी ज्ञानाबाई आहे महाराज. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. भगवंताला सांगितलं भाऊ तू घरी नाही राहायचं. मग मी काय करायचं, जा आता यमुनेच्या किनारी जा. गाई तुला घेऊन जाणार नाही, छोटे छोटे बछडे घेऊन जा. आता जगाचा मालक गाई चालण्यासाठी यमुनेच्या किनारी चालला. काय गोड भजन आहे. 2 मिनिटं सर्वांनी माझ्या पाठीमागं म्हणा. सर्वांनी टाळी वाजून गोड म्हणा. ओ हरी 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 बोला. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मारो गोपाल, छोटो सो मारो गोपाल. छोटी गैया छोटे 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 गैया छोटे छोटे
गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। संत महादेव महाराज की जय। जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम।